स्वतः पुढे बसलेले ते हे प्रधान राजाचे अगदी मांडलिक, त्या भागाची मांडलिक शिवराव बाबांपुढे बसले. शिवराव बाबांनी सांगितलं, चल उठ इथून, मला निवांत एकट्यालाच बसू दे. त्यांना कळालं नाही, ते परत बसले किंवा देवापुढे बसलो पाहिजे. तिसऱ्यांदा म्हणाले आणि जवळ शेजारी नारळ पडलेलं होतं, उचललं नारळ आणि त्याच्या डोक्यात घातलं. तुम्ही काय केलं असतं या जागेवर? तुम्ही एखाद्याला मला बाबाला पाहुणं नेलं तुमच्या घरी आणि आम्ही दोघांनी मिळून एक एक नारळ तुमच्या डोक्यात घातलं, तुम्ही काय कराल? अहो भरभरून काढाल ना आम्हाला. इथे काय केलंय बघा. शिवराव बाबांनी उचललं नारळ, त्याच्या डोक्यात घातलं, मुकाटपणे या प्रधानानं प्रणाम केला आणि आपल्या आपल्या राजमहालात निघून गेले. ही गोष्ट मात्र माईमभट्टाचे शिष्य असली, आपल्या स्वामींचे शिष्य असलेल्या शिवराव बाबांच्या शिष्य असलेले माईमभट्ट आणि आचार्य नागदेवांना मात्र मोठं वाईट वाटलं. ज्यानं एवढा मोठा सर्व पसारा केला, आणलंय आपल्याला, आणण्याचं कारणही आपणच. देवाचं असणं रिद्धिपूरला कळत नव्हतं, पण देवाचं मात्र रिद्धिपूरच्या मातीवर. सह्याद्रीचा डोंगर कुणाच्या मालकीचा? श्री दत्तात्रयांच्या का रेणुकीच्या? तुम्ही गफलत काय करताय? तिथे अगोदर दत्तात्रय महाराजांना भेटता का रेणुकाईला भेटून निघून येता? दत्तात्रय महाराजांच्या चरण स्पर्शानं पावन झालेली माती आणता की नवरा जगावा म्हणून कुंकू आणता? काय आणता? अगोदर